कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड-19चा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्युकरमायकोसिस, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदीबाबत शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे करण्यात आले। या प्रशिक्षण सत्रात शहरातील खासगी हॉस्पिटल व क्लिनिकच्या 200 प्रतिनिधींनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्स्फूर्त सहभाग घेतला। यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैजयंती देवगेकर, बालरोग विभागाचे डॉक्टर सुनील जुनागडे, डॉक्टर श्वेता बाविस्कर, उपायुक्त अश्विनी वाघमाळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खुशबू टावरी, डॉक्टर अनिता कापडणे आणि डॉक्टर आदिती कदम यांनी मार्गदर्शन केले। ठाणे येथील नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला आज शिवसेना नेते तथा खासदार श्री चंद्रकांत खैरे यांनी सदिच्छा भेट दिली आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, कोपरी कार्यालय व्यवस्थापक माऊली धुळगंडे, दादर कार्यालय व्यवस्थापक स्वरूप काकडे, संपर्क समन्वयक रामहरी राऊत, वैद्यकीय सहाय्यक रवींद्र ननावरे, नितीन हिलाल, सागर झाडे, ऋषिकेश देशमुख, रोहित वायभासे, राहुल भाले, अरविंद मांडवकर, प्रसाद सूर्यराव, दीपाली चव्हाण, शिवकांत निशांत इत्यादी सहकारी उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मोहीम सुरू असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले। सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली। या कारवाई अंतर्गत दिवा प्रभाग समितीमधील अफरोज अहमद आणि खर्डी येथील प्रभाकर भोईर यांचे अनधिकृत वाढीव बांधकाम तोडण्यात आले। सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपआयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे। तसेच सध्या विविध आंदोलने सुरू आहेत। त्याचप्रमाणे दिनांक 20 जुलै 2021 रोजी देवशैनी आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा, 21 जुलै रोजी बकरी ईद, 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असे सण उत्सव संपन्न होणार असल्याने परिसरात शांतता अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी 14 जुलै ते 28 जुलै दरम्यान मनाई आदेश जारी केले। आपण पाहूया सदर आदेश कुठल्या मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत। लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी निमसरकारी कामासाठी कोर्ट कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी ही कर्तव्य पार पडत असलेली ठिकाणे आहेत। वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे जयजित सिंग पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी कळविले आहे।